अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी शहरालगत असलेल्या दगडपारवा स्थित तालुका क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या नमो चषक कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी तुटल्याने 50हून जास्त नागरिक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 12 ते 14 जानेवारी दरम्यान नमो चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेत राज्यभरातून महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। गत 2 दिवसांपासून स्पर्धा सुरळीतपणे सुरू होती, परंतु 14 जानेवारी हा शेवटचा दिवस व त्यातच रविवार असल्यामुळे सदर स्पर्धेतील कबड्डी सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती। प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मैदानावर 3 प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आल्या होत्या, परंतु लाकूड व बांबूंचा वापर करून बनवण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीपैकी सर्वात मोठी गॅलरी 14 जानेवारी रोजी दुपारी 3:30च्या दरम्यान पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली। त्यामुळे मैदानावर हाहाकार माजला। 50हून अधिक नागरिक जखमी झाले। बहुतांश लोकांना कमरेला मोठ्या प्रमाणात मार लागल्याचे बार्शी टाकळी ग्रामीण रुग्णालयातील कर्तव्यावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथम उपचार करून त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत। MCN न्यूज मराठीकरिता मंगेश चराडे, बार्शी टाकळी। या मतदारसंघातील भाजपच्या आमदारांनी जो नमो म्हणून या क्रीडा संकुलावर कार्यक्रम भरवला आणि बांबूची गॅलरी उभारली आणि त्या गॅलरीची बसायची कॅपॅसिटी कमी असताना तिथे जास्त प्रेक्षक बसवले आणि आज ही दुर्दैवी घटना घडली। याच्यात अनेक लोक नागरिक घायल झालेले आहेत आणि हे अत्यंत बेजबाबदारपणाचं आयोजन आहे आणि या आयोजनाला संपूर्ण फक्त हव्यासापायी, स्वतःला मोठं करण्याच्या पायी, लोकांच्या नागरिकांच्या याच्याशी जीवाशी खेळण्याचा जो प्रकार आज या माध्यमातून घडला, या ठिकाणी मी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या आमदाराचा आम्ही निषेध करतो आणि झालेल्या घटनेचा आम्ही दुःख व्यक्त करतो। सर, किती जखमी झाले? 100 लोकांच्या आसपास जखमी झाल्याचे असा आकडा आमच्या जवळ आहे। गंभीर किती साधारण किती? आता साधारणतः आता आम्ही मेन हॉस्पिटलमध्ये आमची तिथे टीम उभी केलेली आहे। त्याच्यानंतर जो आकडा येईल तो आम्ही तुम्हाला सांगू पाहतो।